नमस्कार मित्रांनो, नवीन रेशन कार्ड 2026 मध्ये काढण्याच्या दोन सोप्या पद्धती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। प्रत्येक लाभार्थ्यासाठी ही एक उपयुक्त माहिती आहे, त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। यामध्ये पहिली पद्धत तर सोपीच आहे, परंतु याचबरोबर दुसरी पद्धत जर तुम्ही वापरलीत 30 दिवसाच्या आत तुम्हाला रेशन कार्ड मिळणार आहे। व्यवस्थित माहिती समजून घ्या। पहिली स्टेप सर्वप्रथम आपण समजून घेऊया, कोण आहे या योजनेसाठी पात्र किंवा रेशन कार्डासाठी पात्र। नवीन लग्न झालेले कुटुंब हे अर्ज करू शकतात। जे कुटुंब वेगळे झालेले आहेत, ज्यांचे कुटुंब नवीन लग्न झाल्याच्या नंतर विभक्त झालेले आहेत, असे लाभार्थी अर्ज करू शकतात। त्यानंतर वेगळे घर कुटुंब स्थापन केल्यास, आता तुम्ही एका कुटुंबामधून दुसरा कुटुंब तुम्ही तयार केलात म्हणजे तुम्ही वेगळे झालात, विभक्त झालात, असे लाभार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात। त्यानंतर जुन्या रेशन कार्डामध्ये नाव नाही असे लाभार्थी या योजनेसाठी किंवा या रेशन कार्डासाठी अर्ज करू शकतात। त्यानंतर बघा, स्थलांतरित होणारे लाभार्थी म्हणजे एका गावामधून दुसऱ्या गावामध्ये जे स्थलांतर होतात असे लाभार्थी सुद्धा अर्ज करू शकतात। आता अर्ज करण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने आणि ऑनलाईन पद्धतीने कोणकोणते कागदपत्रे लागतात हे डॉक्युमेंट्स आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। बघा, पहिला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आधार कार्ड। कुटुंबातील सर्व व्यक्तींचे आधार कार्ड तुमच्याकडे असणे गरजेचे आहे। याचबरोबर रहिवासी पुरावा तुमच्याकडे असावा लागतो। त्यानंतर बघा, लाईट बिल, पाणी बिल, घर भाडे करार या तीन पैकी एक तुमच्याकडे डॉक्युमेंट लागतं। याचबरोबर उत्पन्नाचा दाखला तहसील कार्यालयांचा लागतो। तलाट्यांचा उत्पन्नाचा दाखला किंवा ग्रामसेवकचा चालणार नाही, तर तुम्हाला तहसील कार्यालयाच्या माध्यमातून तहसीलदाराचा उत्पन्नाचा प्रमाणपत्र ग्राह्य या ठिकाणी धरला जातो। त्यानंतर बघा, जन्म दाखला, लहान मुलं जर तुमच्या कुटुंबात असतील तर त्यांचा जन्म दाखला लागतो। याचबरोबर विवाह प्रमाणपत्र म्हणजेच मॅरेज सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेच्या माध्यमातून तुमच्याकडे जो मॅरेज सर्टिफिकेट आहे, लग्न झाल्याचा जो पुरावा आहे, तो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। असेल तर द्या, नसेल तर तुम्ही बाउंडवरती टाईप करून सुद्धा देऊ शकता। त्यानंतर बघा, जुने रेशन कार्ड असल्यास त्यामध्ये जे तुमचं नाव कमी झालेलं आहे त्याचा पुरावा सुद्धा तुम्हाला द्यावा लागतं। याचबरोबर पासपोर्ट साईजचे तुमच्याकडे 2 फोटो असणे गरजेचे आहेत। आता जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम गुगलमध्ये या ठिकाणी एक लिंक लावलेली आहे, rcms.mahapud.gov.in या तुम्हाला वेबसाईटला सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर महाराष्ट्र अन्न नागरी पुरवठा विभागाची ही अधिकृत वेबसाईट आहे, पोर्टल आहे, यावरून तुम्हाला अर्ज करता येणार आहे। त्यानंतर याच्यामधली दुसरी जी स्टेप आहे ती आहे, रेशन कार्डवर क्लिक करा, नवीन रेशन कार्डावरती क्लिक करा, आधार नंबर टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे। त्यानंतर तिसरी स्टेप समजून घ्या, कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती अचूक भरा आधार कार्ड प्रमाणे आणि सर्व डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी जे मागतील ते अपलोड करायचे आहेत। त्यानंतर चौथी स्टेप आहे ती म्हणजे अर्ज सबमिट करा। त्याचबरोबर अर्ज क्रमांक तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा आहे, कारण परत तुम्हाला त्याचं स्टेटस पाहता येणार आहे। आता अशा पद्धतीने आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता। आता ऑनलाईन जर तुम्हाला अर्ज करता येत असेल तरच करा, या संदर्भात आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे। जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येत नसेल तर ऑफलाईन तुम्ही अर्ज करू शकता। दुसरी सोपी पद्धत समजून घ्या। बघा, ऑफलाईन अर्ज जवळील दुकानात रेशन कार्डाचं जो दुकान आहे त्या दुकानामध्ये जाऊन तुम्हाला अर्ज करता येणार आहे। त्या ठिकाणी एक तुम्हाला अर्जाची PDF मिळेल, ते व्यवस्थित माहिती त्यामध्ये भरायची आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला देऊन टाकायचं आहे। किंवा तालुका पुरवठा कार्यालयामध्ये सुद्धा तुम्हाला अर्ज करता येतं। रेशन कार्डचा जो ऑफिस आहे तो, किंवा CSC किंवा सेतू केंद्र येथे सुद्धा तुम्ही भेट देऊन अर्ज करू शकता। तुम्हाला बघा, आता त्यानंतर जे काही डॉक्युमेंट त्या ठिकाणी मागतील ते डॉक्युमेंट सर्व द्यायचे आहेत। 15 ते 30 दिवसाच्या आत तुमचं रेशन कार्ड तयार होतं आणि त्यानंतर तुम्हाला रेशन कार्ड मिळतं। आता रेशन कार्ड हे कसं मिळतं हे समजून घ्या। आता रेशन कार्डामध्ये बघा 3 प्रकारचे रेशन कार्ड मिळतात। यामध्ये आहे पहिला पिवळा, दुसरा आहे केसरी आणि तिसरा आहे पांढरे। आता ज्या पद्धतीने तुम्ही तहसील कार्यालयाच्या माध्यमातून जो उत्पन्नाचा दाखला तुम्ही दिलेला आहे त्या उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये जो तुम्ही रेशन कार्डासाठी पात्र असाल त्या रेशन कार्डाच्या माध्यमातून तुम्हाला ते रेशन कार्ड मिळतं आणि त्यानंतर त्या रेशन कार्डानुसार जे काही विविध योजना लागू आहेत त्या पद्धतीने तुम्हाला त्या रेशन कार्डाच्या माध्यमातून दिल्या जातात। ही एक महत्त्वपूर्ण अपडेट असल्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि हा व्हिडिओ परत एकदा सांगतोय, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीबद्दल आपल्या इंस्टाग्रामला नक्की फॉलो करून ठेवा। माहिती हवी या नावाने इंस्टाग्राम सुद्धा आपला चॅनल आहे, टेलिग्राम सुद्धा चॅनल आहे, नक्की भेट द्या। धन्यवाद।